हॅलो. 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 मुरबे संघाने आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवावे. कृपया करून मुरबे संघाने आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावे. खूप सुंदर चेंडू टाकला होता, तेवढा सुंदर खेळून काढलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात काही चेंडू आलेला नाही आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. खूप सुंदरसा सामना तो म्हणजे मुरबे व धाणू. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू मारण्याच्या हातात चुकलेले आहेत. एकही धाव नाही.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. सुंदर चेंडू, चेंडू काही फलंदाजाला कळा नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती म्हणजे हितेश यांनी. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. बघूया दुसरे षटक घेऊन कोण येत आहेत. युवराज, नवीन गोलंदाज जे आपल्याला दिसतील ते म्हणजे युवराज. जल्मेश आणि मन दोन्ही असे फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारची फलंदाजी करतायत. 7 धावा झालेल्या आहेत एक षटकानंतर. पुढचे गोलंदाज ते म्हणजे युवराज. बघा युवराज यांचा पहिलाच चेंडू. कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू, खूप सुंदरशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे डहाणू संघ. चेंडू काही फलंदाजाला कळू देत नाहीये. बघूया पुढचा चेंडू युवराज यांचा. बॅटला कडा लागून मागच्या दिशेला गेलेला तो चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव रोखलेला आहे. एक धाव रोखलेला आहे आणि संघाची धाव संख्या 1 धावाने जाऊन पोचते ती म्हणजे 8 धावा. खूप सुंदरसा संघ मुरबे. लास्ट टाइम जेव्हा इथे मॅच उतरवल्या होत्या VRCC आयोजित ओपन स्पर्धा त्याच्यामध्ये विजेता संघ होता मुरबे. बघूया या सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची खेळी खेळतायत. तसंच बलाढ्य असं संघ धाणू सुद्धा खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. बघूया युवराज यांचा पुढचा चेंडू. बाहेरच्या दिशेला टाकलेला चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित करतायत पंच. बघूया पुढचा चेंडू. सुंदर मारलेला फटका. बघूया किती धाव जात आहेत. चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. डीजे बघूया पुढचे चेंडू. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया किती धावांसाठी जातोय. सुंदर एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहज पूर्ण. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15 धावा. खूप सुंदरशी फलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी मन. बघा पुढचा चेंडू युवराज यांचा. सुंदर चेंडू, चेंडू काही फलंदाजाचा कळाला नाही.
खरोखरच चेंडू जर समजला असता, फळीला लागला असता तर नक्कीच षटकारासाठी गेला असता, परंतु चेंडू काही फलंदाजाला कळाला नाही. बघूया पुढचा चेंडू युवराज यांचा. वाईट चेंडू घोषित करताय म्हणजे पंच. तटस्थ असे पंच आपल्याला लाभलेले आहेत, रोहित व यश. खूप सुंदरसे सामने फ्रेंड्स ग्रुप आयोजित. दोन षटक समाप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 17 धावा. बघा तिसरे षटक घेऊन येते म्हणजे सचिन. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. एकही गडी बाद नाही. दोन्ही असे फलंदाज मैदानात. जल्मेश व मन खूप सुंदर अशी फलंदाजी करतो म्हणजे मन आपल्या संघासाठी. बघूया किती धावांवर घेऊन जातो आपल्या संघाला सचिन. सुंदरसा मारलेला फटका. चेंडू निघून जातोय सीमा पार 6 धावांसाठी. डीजे व सुंदरशी फलंदाजी करतोय तो म्हणजे मन आपल्या संघासाठी. बघा पुढचा चेंडू सचिन यांचा.
सुंदर मारलेला फटका, पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. नो चेंडू घोषित करते म्हणजे पंच. खूपच खराब गोलंदाजी करतो तो म्हणजे गोलंदाज सचिन आपल्या संघासाठी. एवढी सुंदर फलंदाजी करतो तो म्हणजे मन. आणि अचानक असं हे गेमबाजी आणि अचानक हे खेळ हे मुरबा आणि बरोबर सुंदर फलंदाजी. त्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 29 धावा. बघूया पुढचा चेंडू. गडी बाद होतो तो म्हणजे जल्मेश यांच्या रूपात स्ट्राईक घेतलेली आहे ती म्हणजे मन यांनी. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी मन. आणि नक्कीच अजून ही धाव तो काढू शकतो. बघूया जल्मेश याची जागा सांभाळण्यासाठी कोण येतोय. तुषार. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. पंचांकडे दाद मागताना पण पंचांनी दाद फेटाळून काढलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावा. तीन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 29 धावा. बघूया संदेश कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिलाच चेंडू. तेवढ्याच सहज गतीने मारलेला हा चेंडू. 1 धाव वर समाधान. 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 30 धावा. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. बघूया शेवटचे 4 चेंडू बाकी. किती धावा घेतात. फलंदाजी पूर्णपणे
अपेक्षा ती म्हणजे मन कडून. बघूया मन 4 धावामध्ये किती धावा काढतायत बघूया. पुढचा चेंडू, चेंडू काही फलंदाजाला कळत नाहीये. खूपच सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे संदेश. बघूया उंचावर मारलेला फटका, चेंडू निघून जातो सीमा पार. ज्या फटक्याची वाट पाहत होते सर्व, तो फटका भेटलेला आहे 6 धावांसाठी. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 36 धावा. बघा पुढचा चेंडू, एक धावाने संघाची धावसंख्या होती म्हणजे 37 धावा. शेवटचा चेंडू बघूया किती धाव घेतोय. उंच मारलेला फटका शेवटच्या चेंडूवर, चेंडू निघून जातोय सीमा पार 6 धावांसाठी. आणि 6 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 43 धावा. 44 धावाचा आव्हान आहे ते म्हणजे धाणू संघाला. बघूया 44 धावा धाणू संघ काढतायत की नाही. लवकरात लवकर आपले फलंदाज तयार ठेवायचे मुरबा संघ. तसेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे धाणू संघ, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये फायनलचे सामने सुद्धा खेळवायचे आहेत. डीजे
चला आता पंचांकडे दाद मागितली जाते, त्यांचं दाद फेटाळून लावतायत. लेग पायच्या रूपाने इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावणे आता संघाचा खाता उघडला जातोय. दरम्यान सामन्याचं समीकरण बदललं बघितलं तर एकंदरीत 43 धावा काढल्या गेल्या मुरबे संघामार्फत. एकविरा मुरबे संघ या मैदानावर खूपच चांगली खेळ त्यांच्यामार्फत झाली. गेल्या टुर्नामेंटमध्ये विजेतेपद पटकावलं एकविरा मुरबे संघाने. आज मात्र 2 हात करताना दिसतोय डहाणू विरुद्ध. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू पोहोचवतोय स्ट्रेट ड्राईव्ह ऑन दी फेन्स, चौकार, 4 धावा. डहाणू संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. एका बाजूला आहेत हितेश तर दुसऱ्या बाजूला आहेत सचिन. आता मात्र सचिन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना दिसतोय. पहिलाच चेंडू त्यांना लोअर फुलटॉसमध्ये चेंडू दिला होता, त्या चेंडूवर लॉफ्टेड फटका खेचला जातोय. स्ट्रेट डाईव्ह फटका ओव्हर द फेन्स 4 धावेसाठी पोहोचवला जातोय. रुपेश यांच्या षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र रिव्हर्स मारलेला फटका पुन्हा एकदा निघून जातोय. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमापार, चौकार. आणि रुपेश बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्या फळीतून खेळून काढतोय. एक चांगली खेळी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू अजून खेळले गेले सचिन यांच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू ओव्हर द फेन्स त्याच दिशेने चौकारासाठी पोहोचवले गेले. आता मात्र या 4 धावांनी संघाची धावसंख्या ही धावफलकावर लागली जाते 9 या आकड्यावर. निश्चितच एकंदरीत विचार करायचा झालं तर 44 धावांचा पाठलाग करताना दिसतोय डहाणू संघ. 44 धावांचा पाठलाग करताना साजेशी साथ त्यांना निश्चितच फलंदाजी कडून भेटली तर निश्चितच हे आव्हान सहजरित्या पार करू शकतायत डहाणू संघ. कॅपेबिलिटी आहे डहाणू संघातील फलंदाजांमध्ये. ही धावसंख्या इझिली चेस करू शकतायत, पण त्यांच्या समोर रुपेसारखा एक गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसतोय, चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक. कुठलीही चूक क्षेत्ररक्षकाकडून होणार नाही. आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय सचिन. मोठा झटका लागतोय डहाणू संघाला. 9 वर 1 गडी बाद. दरम्यान आता सचिन यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय अर्जुन. निश्चितच रुपेश यांच्या गोलंदाजीवर पहिला चेंडू खूपच सुंदररित्या हाताळला गेला. त्यावर लेग पायच्या रूपाने 1 धाव आली. त्यानंतर सचिन यांनी 2 चेंडू सरळ सीमापार चौकारासाठी पोहोचवले गेले. त्यानंतर चांगला कमबॅक त्यांच्या मार्फत झाला गेला रुपेश यांच्या गोलंदाजीवर. रुपेश यांनी 4थ्या चेंडूवर तंबूत पाठवलं सचिन यांना. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, पुन्हा एकदा पनिश केलं जाईल. पुन्हा एकदा लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू निघून जातोय सीमापार, षटकार, 6 धावा. निश्चितच आता रुपेश यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय, हल्ला बोल केला जातोय. पहिला चेंडू
विशालांच्या अर्जुन यांच्या फळीतून निघतोय. अर्जुन चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमापार षटकारेकरिता. आता मात्र पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस चांगला असा चेंडू हाताळतोय रुपेश, गतीमध्ये बीट करतोय, वेगवान असा चेंडू टाकला जातोय. चेंडू सरळ विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र षटक समाप्त झालेलं आहे. एकंदरीत विचार केले धावसंख्येचे तर धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते. एक षटका अखेरीस 1 गडी बाद 15 धावा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा कुलकले खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा कुलकले खेळवा. निश्चितच क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने स्वतःला नशीबवान समजा की तुम्हाला संघात जागा मिळालेली आहे. नाहीतर कित्येक जण हे प्रेक्षक बनून क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण प्रत्येक खेळाडू खेळणारा क्रिकेटमध्ये नशीबवान असतो आणि आपला कर्तृत्वावर आणि कौशल्यावर त्याने जर भर दिला तर क्रिकेट निश्चितच त्याला खूप काही देऊ शकतो. प्रेक्षकांची मन जिंकून घेण्याची ज्याच्यामध्ये कला कौशल्य असेल तोच खरा क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. अशाच प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय डहाणू संघ. षटक समाप्त झालं. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचवली जाते. यावेळेस मात्र आता सांघिक दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रेम. हाही एक चांगला असा गोलंदाज आहे. गेल्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर आपल्या कला आणि कौशल्याचा नजराणा त्याने प्रात्यक्षिक नजराणा प्रेक्षकांसमोर ठेवला होता. आज मात्र पुन्हा एकदा मुरबे संघाकडून एकविरा मुरबे संघाकडून गोलंदाजी करताना दिसतोय. त्याच लेंथ आणि त्याच लाईनवर गोलंदाजी करतोय का बघूया. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय प्रेम. चांगला असा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यांच्या समोर आता मात्र सामोरे जात आहेत फलंदाजी एंडवर फलंदाज हितेश. उंच शरीरयष्टी असलेला हा असा खेळाडू फलंदाज फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. कुंबोली मैदान निश्चितच म्हटलं तर हाय स्कोरिंग सामने या मैदानावर होत आहेत. यावेळेस खूपच खराब चेंडू टाकला जातोय. प्रेमांच्या मार्फत पंच वळतायत. पंच खराब चेंडू म्हणून घोषित करतायत. वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि आता मात्र 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय पंचांकडून. पुन्हा एकदा प्रेम आता आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. कुठेतरी प्रेशरमध्ये येताना दिसतोय. एकविरा मुरबे संघ पहिल्या षटकात 15 धावा ठोकल्या गेल्या. त्यानंतर आता पहिला चेंडू खराबरित्या हाताळला जातोय प्रेमांच्या गोलंदाजीतून. यावेळेस मात्र चांगला उसळी घेणारा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी नो म्हणून घोषित केलेला आहे. नो चेंडू इथे मात्र टाकला जातोय. एक अतिरिक्त धाव इथे मात्र दिली जाते. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 1 7 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. निश्चितच पंचांशी कुठलाही वाद घालू नये. पंच काय आहेत तर अंपायरी इज नॉट अ बिग डील. बहुतेकांना हेच वाटत असतं की अंपायरिंग म्हणजे फक्त ओव्हरचे 6 बॉल मोजणे नाही, तर अंपायरिंग म्हणजे फक्त वाईड बॉल नो बॉल देणं नाही, तर अंपायरिंग म्हणजे रखडलेल्या उन्हामध्ये क्रिकेटच्या सर्व माहिती असून येणाऱ्या प्रत्येक अपीलला सामोरे जाऊन तणावाला झुगारून योग्य तो निर्णय देणं म्हणजेच अंपायरिंग. एकदा करून बघा तर नक्कीच समजेल अंपायरिंग म्हणजे काय असते. पंचांचे कुठलाही वाद घालू नये याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचाने नो म्हणून घोषित केलेला आहे. पंच हे तटस्थ असे पंच आहेत. पंच कोणाच्याच बाजूने नसतात. DRSचा नियम इथे नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. एकविरा मुरबे संघ निश्चितच क्रिकेटिंग स्पिरिटमध्ये खेळणं गरजेचं असतं. पंचांचा निर्णय हा मानावा लागतो प्रत्येक कर्णधाराला आणि प्रत्येक संघाला. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय प्रेम. 2 चेंडू खूपच खराबरित्या हाताळताय. आता मात्र चांगली लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाचा संकट मोचक म्हणून नावारूपास यावं लागेल प्रेम यांना. आतापर्यंत तरी खूपच खराब अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, पण कमबॅक करू शकतो. कॅपेबिलिटी आहे या गोलंदाजामध्ये.
आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने किंवा मुरबा संघाला आपल्या बाजूने झुकवून दिले. यावेळेस मात्र चांगला असा चेंडू टाकतोय, कानाच्या बाजूने चेंडू घोंगावताना निघतोय. यावेळेस मात्र निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. काय लाईन लेंथवर गोलंदाजी केली जाते, हिचेशांना जखडून ठेवलं जातंय. स्तब्ध आणि स्टँडवर त्यांना मात्र ठेवलं जातंय. आता मात्र पुढचा चेंडू प्रेम यांचा. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ऑन दी बोर्ड 18 या आकड्यावर. चला प्रेम यांच्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग रिझन मध्ये पोहोचवतोय सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. खूपच खराब अशी गोलंदाजी करतोय. निश्चितच कमबॅक करावा लागेल प्रेम यांना. आखूड टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळते. लाईन लेंथ जर चांगल्या पद्धतीत टाकली, गुड लेंथ पद्धतीचे चेंडू टाकले गेले, गतिवान असं चेंडू टाकले गेले तर निश्चितच चांगली गोलंदाजी करू शकतो या यष्टीवर. यावेळेस पुन्हा एकदा आखूड चेंडू. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली जात आहे क्षेत्ररक्षक. यावेळेस कुठली चूक त्यांच्या मार्फत होणार नाही. यावेळेस मात्र मोठा झटका लागताना दिसतोय. अर्जुन वैयक्तिक 10 धावा कडून बॅक टू द पवेलियन जाताना दिसतोय. क्रिकेट असो या आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र प्रेम करताना दिसतोय. निश्चितच चौकार आणि चौकार खेचले जात होते त्यांच्या गोलंदाजीवर, पण आता मात्र कमबॅक करताना दिसतोय. चांगला गडी बाद करतोय. अर्जुनला बॅक टू दी पवेलियन ढकललं जात आहे. आता मात्र प्रेम यांच्या षटकातला पुढचा चेंडू. प्रेम यांच्या षटकात ते 4 चेंडू टाकून झालेले आहे. 4 चेंडू मध्ये 7 धावा एकत्रित केल्या जात आहेत डहाणू संघाच्या मार्फत. तर प्रेम यांच्या षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. आता मात्र मारण्याच्या नादात चुकतायत. पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली जाते. पंच यावेळेस स्थिर आहेत, स्तब्ध आहेत. निर्धावाचा चेंडू टाकला जातोय. चेंडू सरळ विसावतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये खूपच सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी करताना दिसतोय. निश्चितच एक चौकारानंतर आपल्या बॉलिंग शैलीमध्ये कमाल दाखवताना दिसतोय गोलंदाज प्रेम. मॅन फ्रॉम मुरबे आता गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र पनिश केलं जातोय. चेंडू निघून जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. ओव्हर द फेन्स सीमा पार. गगनचुंबी षटकार 6 धावा. डहाणू संघ निश्चितच खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय. दूरवरून आलेला संघ डहाणू आज मात्र कुंभोली मैदानावर आपल्या नावाचा डंका गाजवताना दिसतोय. पहिल्याच षटकामध्ये 15 धावा एकत्रित केल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रेम आले. प्रेम यांच्या षटकामध्ये
13 धावा एकत्रित केल्या गेल्या. निश्चितच प्रेम याने खूपच साधारण अशी गोलंदाजी केली. शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन मुरबे संघाकडून अक्षय. विजयासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. अक्षयांचं षटक हा बहुमोलाचा षटक असेल. या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला किती धावा ठेवतोय शेवटच्या षटकामध्ये, निश्चितच बघूया आता अक्षय कशा प्रकारच्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील विठ्ठल रखुमाई एंडवरून गोलंदाजी. यावेळेस सुंदर असा चेंडू टाकला जातोय. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते. ऑन दी बोर्ड लागली जाते 29 या आकड्यावर. निश्चितच धावसंख्येचा विचार करायचा झालं तर अजूनही 15 धावांचं लक्ष्य समोर आहे. यावेळेस ब्लाइंडेड फटका कव्हरच्या वरून खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकतायत. चूक घडून आणतोय गोलंदाज फलंदाजाच्या मार्फत. चेंडू सरळ विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षयांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकल्यानंतर मात्र धावसंख्या 1 ने सरसावली गेली. धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली गेली 29 या आकड्यावर. अजूनही 15 धावांचं लक्ष समोर आहे डहाणू संघाच्या. यामुळेच मात्र व्हेरिएशन स्लोवर चेंडू खेळवताना दिसतोय. निश्चितच चेंडूवर आपले हात फिरवताना दिसतोय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयांच्या मार्फत. आता मात्र संकटमोचकची भूमिका इथे मात्र पाडताना दिसत आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत गोलंदाज अक्षय. आता मात्र कर्णधार कानमंत्र देताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणलेला नाही. त्याच यावेळेस मात्र चेंडू फसला जातोय. चेंडू निघून जातोय. खणखणीत षटकाराकरिता 6 धावा. चांगली गोलंदाजी करत होता अक्षय. मात्र व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये चेंडू लोअर फुलटॉस राहिला गेला आणि त्या चेंडूला उडवलं गेलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकारा करता आता पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकारा करता 4 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. जवळजवळ हा सामना डहाणूच्या बाजूने झुकलेला दिसतोय. आता काहीतरी जादूच वाचवू शकते मुरबे संघाला. याच चेंडूची आवश्यकता होती. निश्चितच व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये 2 लोअर फुलटॉस चेंडू टाकले गेले अक्षयांच्या माध्यमातून आणि त्याचा मोबदला निश्चितच 12 धावा देऊन मोजावा लागला. आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 4 धावेची. 6 चेंडू 4 धावा. आता जादुई षटक टाकावं लागेल. गोलंदाज आलेले आहेत मुरब्या संघामार्फत. रुचितांना आता मात्र जादुई षटक टाकावं लागेल. 6 चेंडूमध्ये माफक 4 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं जाते. निश्चितच क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ असल्या कारणामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत कुठला संघ विजय होईल हे सांगता येत नाही.
निश्चितच कुठलाही संघ कुठल्याही संघावर कुठल्याही क्षणी हावी होऊ शकतो. यावेळेस चांगला असा चेंडू हाताळतोय रुचित त्यांच्या मार्फत निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. चेंडू उसळी घेऊन सरळ विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 4 धावेंची. निश्चितच प्रत्येक चेंडू मागे आता समीकरण बदलेल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय. कव्हर पॉईंट दिशेमध्ये एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 2 धावेने केलं जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावताना दिसते. आता आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 2 धावेंची. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच कॅपेबिलिटी आहे. रुचित सारखा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. अक्षयांच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला गेला. यावेळेस मात्र फटका फसतोय. झेल बाद होतोय की नाही बघूया. झेल टिपला जातोय. सुरेख आणि अप्रतिम झेल. आता मात्र संदीप बॅक टू पवेलियन ढकलला जातोय. दुपारचे नदीवर येना ते उमराचे झाडाखाली भेटना. दुपारचे नदीवर येना ते उमराचे झाडाखाली भेटना. निश्चितच आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र सामना फसलेला दिसतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. इतिहास साक्षी आहे. खवळलेला समुद्राचा आणि शांत दिसलेला माणसाचा कधीही नाद करू नये असाच आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. रुचितांच्या मार्फत गोलंदाजी टाकली जाते. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू हा बहुमोलाचा चेंडू असेल. निश्चितच प्रेशर क्रिएट करावा लागेल गोलंदाजाला. आता नवीन फलंदाज येतोय संदेश. हाही एक चांगला फलंदाज आहे. मात्र प्रेशर सामना आता मात्र इथे खेळताना दिसतोय. चुरस वाढताना दिसते या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र बॅटेची कड घेऊन सहजरित्या चेंडू खेळला जातोय कव्हर पॉईंट दिशेमध्ये. आता मात्र एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. आता 2 चेंडू आणि समीकरण बदललं जातंय. 2 चेंडूमध्ये धावसंख्येची आवश्यकता आहे. एक धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू हे शेष आहेत. पुढचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन रुचित चांगला असा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसतोय. आपला ब्रँड दाखवताना दिसतोय. एकविरा मुरबे संघाकडून शेवटचं षटक मला का दिलं जातंय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र देताना दिसतोय. यावेळेस बॅटीची कड घेऊन जातोय. धावबादचा चान्स. आता इथे मात्र चान्स हुकला जातोय. सामन्यामध्ये विजयश्री पटकवतोय डहाणू. वेल प्लेड डहाणू आणि हार्ड लक एकविरा मुरबे. चला सातपटी संघ कर्णधार आणि उमरोळी संघ कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारा सामना सातपाटी विरुद्ध उमरोळी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे.